मी पेढीवर येईन तेव्हा माझ्यासाठी काहीतरी गोडाचं बनवणार, तुझ्या हातचं. काय भानगडायची आजकाल स्वतःशीच खिदळत असती. बघतेच. काय मयू, चपातीचा लाडू? काय सण बी नाही वाटत? आत्या, अगं तिला ते ऑफिस मध्ये घेऊन जायचे. तिचे मित्रमैत्रिणी आहेत ना, त्यांना खूप आवडतात तिचे हातचे लाडू. असं व्हय? नाही नाही, बरोबर आहे बरोबर आहे. कसं आहे ना, गरीबाला चेंद्या आणि गोडाला मुंग्या लागणारच. जरा चव बघू काय? हो. ऑफिस मधून आहे, आले. लाडू ठीक आहे, पण हिची लक्षणं ठीक दिसत नाहीत. तिच्यावर लक्ष ठेवायला हवं, नाहीतर या लाडवाला मुंग्या लागायला येळ लागणार नाही. हॅलो मिस मयुरी. हॅलो, काय करताय मिस मयुरी? मी ते जेवणाचं बघत होते. तुम्ही बोला ना, तुम्ही कसे आहात? मी फार काही बरा नाहीये. का? काय झालं? तब्येत ठीक आहे ना? मिस मयुरी, काय झालं म्हणून काय विचारताय? तुम्ही सोबत नाही आहात ना माझ्या, मग मी कसा बरा असेल? हॅलो मिस मयुरी, काहीतरी बोला. काय काय बोलू? मला काहीतरी गोड ऐकावं असं वाटतंय. म्हणजे त्याने तरी बरं वाटेल ना मला. मिस मयुरी, त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुम्ही जे काही बोललात तेच परत बोललात तरी चालेल. ते खूप गोड होतं. सर, मी घरी आहे. कम ऑन मिस मयुरी, मी सुद्धा घरीच आहे. सर, त्या दिवशी बोलले ना तुम्हाला, आता परत कशाला? आता मी तरी काय करणार ना मिस मयुरी. परत मला तेच ऐकावं वाटत असेल आणि त्यानेच मला बरं वाटणार असेल तर काय करणार ना मी तरी. तुम्हाला माहितीये मिस मयुरी, कोणाच्या तरी गालावरची लाली मला अगदी इथपर्यंत दिसतीये. एक काम करूया, मी मदत करतो तुमची.
मी जे काही बोलतोय ते तुम्ही परत रिपीट करा. हा शेवटचं नाव मात्र बदला. हा बर. आय आय लव लव यू. मिस मयुरी. हा बोला ना, बोला ना. मी ऐकतोय. मयूर, छोट्या मालकांची काय खबर बस? हॅलो हॅलो. ठेवला फोन. आज वाचला, पण कधी ना कधीतरी तुम्हाला हे लवकरच परत बोलावंच लागेल. डिस्चार्ज मिळणार होतं ना त्यांना? हो, मिळाला डिस्चार्ज त्यांना. होय ना? ते घरी गेले. हा, मग मी उद्या त्यांना भेटून येतो. तू पण ये माझ्या बरोबर. कुठे? असं काय करते? सराफांकडं. काय, त्यांनी तुझा जीव वाचवला तेव्हापासून मी त्यांना भेटलो पण नाही, आणि माझंच मन मला स्वस्त बसून देईना झालंय. तर उद्या सकाळी लवकर निघूया आपण. हो. मयू, चल ग. हो, आले. मयू, ऐक ना. अगं, ते रात्री लाडू बनवले होते ना, ते राजवीर सरांसाठी पण घेतलेस ना? हो, घेतलेत. ए येडे, आजारी माणसांना भेटायला जाताना फळं नेतात, गोडाचे लाडू नेत नाहीत. मनू, जरा 2 लाडू दे तिला, नाहीतर छोट्या मालकांच्या पोटात दुखायचं. आणि ते बरे झालेत, आजारी नाही येत ते. मग कशा पाहिजे एवढी धावपळ करायची? नाही दादा, म्हणजे आता वय झालं तुझं, एवढी धावपळ बरी नाही. काय, आपल्यामुळे ज्यांना त्रास होतो ना, तर त्यांच्यासाठी असं पोहे खात गपगार बसून राहणं या जन्मी तरी मला शक्य नाही. आणि तुझ्या इतका म्हातारा झालेलो नाही मी. ही धावपळ माझी नेहमीचीच आहे. फक्त घरी आल्यानंतर तू डोक्याला शांतता दे म्हणजे झालं. बोल बाबा बोल. नाही, मी पडली गरीब गाय ना, माझ्या तोंडात वाचाच नाही, म्हणून तू आपलं बोलणार. पण कुंदे, हे बहीण भावांचं प्रेम आहे. कसं आहे ना दादा, तुझं बाबा बरं आहे. बाहेरच्यांची विचारपूस आणि घरच्यांसाठी घासपूस. काय चांगलंय, छान. काय, इथं परक कोण आपलं कोण हे चांगलं ध्यानात आलंय माझ्या. या विषयावर तू न बोललेलं बरं. छोटे मालक हे आमचेच आहेत, घरचेच आहेत, आणि घरच्यांसाठी मी काय पण करेन. चल मग. लई पुळका आलाय छोट्या मालकांचा. पायगड्यात हातरणार आहेत ना यांच्यासाठी छोटे मालक, म्हणजे छोटे मालक. मयुरी, आज ड्युटीवर उशीर येते असं सांगितलंस ना छोट्या. हळू. पण ऐकत नाही. एवढं कळतं तुझ्या आबाला. बरोबर, हाफ डे घेतलेस का तू? हो. चल. हे सुपरवुमन, काय वेलकम. काय मग आज डायरेक्ट कांदे पोहे वाटतं? हा, आबा या ना, या कांदे पोहे केलेत नाश्त्याला. नाही, नको 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 नको, आम्ही नाश्ता करून आलोय.
हा काय बरं झालं. नाही म्हणजे तुम्ही आले ते बरं झालं. काय ब्रो तुम्हाला बघून एकदम खुशीने पागल होणार आहे ना. हं? नाही म्हणजे तुम्हा दोघांना बघून एकदम हॅपी होईल ना ब्रो. तुम्ही त्याचे एकदम फेवरेट लोक आहे. आपण त्याला सांगायला पाहिजे का तुम्ही आले. आपण काय त्यांना कोण, आम्ही त्यांनाच भेटायला आलोय. आम्हाला घेऊन चला त्यांच्याकडे. हा असं आहे काय. मग आपण नेतो ना तुम्हाला. ब्रो त्याच्या रूम मध्येच आहे. या ना भैरी या ना. आजी बास ना. आता आता थोडाच खा. आजी के आजी बास. आता माझं पोट भरलंय खरंच. कुठे हे बघ आधी अजून अर्धा पराठा खायची जागा आहे. आजी खरंच पोट भरलंय माझं. मयुरीला बोलवू का? आजी काय बोलतेस. मला आवडलंच असतं हा पण त्या कशाला येतील ना मला भरवायला. खरं प्रेम असेल तर येईल ना ती. केव्हाही येईल पण नाही तर आजीच्या हातून खायला लागणार. आजी तू पण ना भरव. टॅन. अबुल प्रीतीची अजब कहाणी. अबुल प्रीतीची अजब कहाणी. ब्रो बघितलं कोण आलंय. आबा या या या, या. आबा छोटे बस, तुम्ही बस. आबा बसा ना. बसा बसा. कशी छोटी बस बरी आहे. हो आता बरं वाटतं मला. बरीच ना मला माहित होतं म्हणून तर फळा करून नाही आलो मी. मयुरी अगं 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आता आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो. लाडू मला दिलेत. म्हणजे दिलेत मला दिले. केलेत मयुरी. हो बरं झालं. थँक्यू बाबा. तसंही लाडू खूप आवडतात मला. बरं झालं तुम्ही आलात आणि लाडू आणले. मला जरा तुमच्याशी बोलायचं. हा बोला ना बाबा. आम्हाला माफ करा. बाबा माफी कशासाठी. भजनी जे काय केलं ना त्याबद्दल. छोटे मालक तुम्ही आपलं समजून स्वतःहून आमच्यासाठी सगळं काही केलं. जे काय हवं नको ते आम्हाला विचारलं पण ते भजन नेमकं उलट केलं. तुमचा घात केला. तुम्हाला मरणाच्या दारात ओढलं आणि हे सगळं आमच्या चुकीमुळे. छोटे मालक त्या नराधमाला आम्ही नाही ओळखू शकलो पण त्याची शिक्षा मात्र तुम्हाला झाली म्हणून आम्हाला माफ करा. आबा छोटे मालक आम्हाला माहिती आहे तुम्ही जरी आम्हाला माफ केलं तरी आम्ही आमची चूक नाही सुधारू शकत. पण थोडंफार आम्हाला माफ करा नाहीतर आयुष्यभर या गोष्टीचं ओझं आमच्या मनावर आहे. आम्ही या पोरीचं आयुष्य पण खराब करायला निघालो होतो पण तुम्ही आला तर ती वाचली. पण भोगायला मात्र तुम्हाला लागलं. छोटे मालक तुम्ही त्या दिवशी नसताना तर काय झालं असतं. आबा मी नसतो तर म्हणजे काय. आबा मी नेहमी होतो आणि कायम असणार आहे.
असं सगळं बोलून तुम्ही मला परक समजताय का? हो नाही छोटे मालक. अहो तुमच्या 7 पिढ्यांना सुद्धा हे रणशिंगे फरक नाही करू शकत. एवढे उपकार आहेत तुमचे आमच्या. हा उपकारांची भाषा काय बोलताय? आपल्या माणसासाठी काही करणं उपकार नाही, कर्तव्य असतात. आणि जे काही केलं ते माझं कर्तव्य म्हणूनच केलं. आपण काय बोलतो, माहोल थोडा गरम होतोय, आपण जरा थंड आणूयात काहीतरी. आबा मयुरी तुम्ही काय घेणार सांगा ना. चहा, थंडा, कॉफी, गरम, मिल्कशेक, थिकशेक, फ्रिकशेक. अगं ते लाडू आणलेत ना, दे की छोटे मालक. हो हो देते. यारी एक काम कर, कॉफी घेऊन घे सगळ्यांसाठी. कॉफी आणतो आपण आत्ताच्या आत्ता. 1 मिनिट आबा, एक एक्सक्यूज मी. आजी एक्सक्यूज मी, मयुरी एक्सक्यूज मी. कॉफी. छान जमले हा राजवीरची सई. किती वेळा सांगितलं तुला, माझ्या खोलीत येताना लॉक करून यायचं. एवढी साधी गोष्ट कळत नाही का ग? आपल्या घरचे नोकर पण खोलीत येताना लॉक करून येतात. बेसिक मॅनर्स आहेत हे मिठू. बाहेर जर लोकांना सांगितलं ना की तू माझी बहीण आहे तर कोणाला विश्वास बसणार नाही. का कळत नाही तुला? ताई अगं खरंच सॉरी, तू फक्त एकटी रूम मध्ये होतीस म्हणून मी आले ताई. सॉरी ताई. कॉफी. कॉफी. एक काम धड जमत नाही ना तुला. कॉफी आणली होती. गरम आहे की ऐका उगाच माझ्यावर चिडत असते. चला छोटे मालक येतो आम्ही. मी पण तुम्ही बसा, तुम्ही आराम करा. दारापर्यंत सोडते मी. तुम्ही कशाला? अहो तेवढेच पाय मोकळे होते. या. हो. डब्याचं झाकण नीट लागलंय का ते बघत होते. मयुरी येईल ना मागून. चला आपण जाऊया. काय करतेस तुला? स्वप्नांच्या वाटे